मॅडम, तुम्ही तन्मय सरांना भेटायला आला आहात का? हो, काय झालं? ऍक्च्युली त्यांची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आलंय. हा बोल आत्या. काय ग आरू, काय झालं? काही कळत नाहीये. काय झालं बाळा, रडतेस का? सगळं ठीक आहे ना? अगं, तन्मयची अवस्था खूप क्रिटिकल आहे असं सांगितलंय. नेमकं काय झालंय अगं त्याला? काहीच कळायला मार्ग नाहीये ग. देवच जाणे ते कुठल्या अवस्थेत आहेत. घाबरू नका, मीच आहे. मला वाटलं ती आली की काय. तुमचं काम झालंय. माझ्या मैत्रिणीकडून तिच्यापर्यंत निरोप पोहोचवला. थँक्यू. पण हे जास्त काळ चालायचं नाही हं. कोणी बघितलं तर माझी नोकरी धोक्यात येईल. घाबरू नका, तुमची नोकरी धोक्यात येऊ देणार नाही मी. तसा काही प्रॉब्लेम नाहीये. ते रात्रीच्या राऊंडला येणारे डॉक्टर पण फारसे काही स्ट्रिक्ट नाहीयेत, सो मी करेन मॅनेज. पण फार वेळ नाही हा. ती विरगळली ना, मग झालं. विरगळली? अहो, फारच काळजी करते ती तुमची. बाकड्यावर सुन्न बसून आहे, फुल ऑन टेन्शन मध्ये. बास बास, जमलं. तसं मी खोटं बोलत नाही, पण प्रेमाच्या मामल्यात मदत नाही करायची तर कशात करायची? तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये माझा एक छोटासा पण मेन रोल आहे. मी तिला पाठवू का? ती बराच वेळ झाला ती बाहेर बसली आहे ना. उगाच तिला कोणी काय प्रश्न विचारला तर प्रॉब्लेम व्हायचा. पाठवून. बरं, ठीक आहे. सिस्टर, ते कसे आहेत आता? शुद्धीवर आले आहेत आता ते. मी भेटू शकते? ठीक आहे, बेटा, पण जास्त वेळ बोलू नका हं. ते काय ना, त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे. ओके, थँक्यू. जा. प्लीज प्लीज तुम्ही आराम करा, मी बसते. बरं वाटतंय आता? हे सगळं अचानक कसं झालं? मी किती घाबरले माहितीये. हो, मलाही कळलं नाही. आधी बरं वाटत होतं, पण अचानक चक्कर आली. डोळ्यासमोर अंधारलं सगळं. मला वाटलं आता माझं काही खरं नाही. असं नका बोलू. आपल्या हातात असतं काय? माझ्या हातात काहीच नाहीये, या बँडेज शिवाय. मला सिस्टर म्हणत होती की खूपच ब्लड लॉस झाला आणि म्हणून विकनेस आला असेल आणि म्हणून चक्कर आली असेल. ब्लड लॉस झाला तर काय नाही हो. माणसं दुरावली तर तो मोठा लॉस आहे आयुष्याचा. म्हणून हे सगळं. तुम्ही उठू नका ना, प्लीज प्लीज. नाही तर काय करू? कधीपासून असं शांत पडू नये. आतून शांत वाटलं पाहिजे ना. मी तोच बसतो. थांब, मग मी बेड हे करते, तुम्ही थांबा.
सांगा आम्हाला. ओके बस. हा बस. थँक्यू. डॉक्टरांना बोलवायचंय का? नाही नाही, ते मगाशी येऊन गेले. तुम्ही आधार दिला, बरं वाटलं. तुम्ही बँकेत चेक जमा केला का? हो. म्हणजे आता तुम्ही सुटलात. एक कर्ज फिटलंय, तुमचं बाकी आहे अजून. अहो ते सोडा हो. तुम्ही मोकळे झालात ना, म्हणजे मी मोकळा झालो. खरं तर हे विचारायची ही योग्य जागा आणि वेळ नाहीये, पण नाही विचारलं तर मला झोप नाही लागणार. एक विचारू? हा. तुम्हाला एवढी मोठी रक्कम कोणी दिली? अहो जाऊ द्या ना. आम खाओ गुठली मत की भाऊ. तुम्ही बसा ना प्लीज. प्लीज मला सांगा ना, मला कळायला हवं ना मला कोणी मदत केली आहे ते. माझा एक मित्र आहे. अच्छा, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? तुम्ही बँकेत जेवढा देत होता तेवढाच. सॉरी, मी खूपच खोदून खोदून विचारते सगळं, पण एवढी मोठी रक्कम दिली आहे म्हणजे प्रायव्हेट मनी लेंडरच असतील ना? माझ्या क्रेडिटवर घेतले. तुमच्या क्रेडिट कधी करायचं परत? तुम्हाला जमतील तसे द्या, आणि कोणीही पैशांसाठी तुमच्या मागे लागणार नाही. मी भेटू शकते त्यांना? कशाला? अहो, ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं टेन्शन दूर झालंय ते कोण आहे ते कळायला तरी हवं ना मला. तो एका जागी नसतो, पण एवढं सांगतो की तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे परत करा. पण तरी एकदा भेट झाली असेल. ओ सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे खूपच त्रास होतोय तुम्हाला. नाही नाही, इट्स ओके. थँक्यू. आज तुमच्यामुळे मला पुन्हा एकदा विश्वास बसला की जगात चांगली माणसं आहे, चांगुलपणा आहे. अहो तुम्ही पुन्हा तेच चालू केलं. पैसे मीच दिलेत असं समजाव. मी काय तुमच्या मागे तगादा लावलाय का? बरं, तुम्हाला एक सुचू. आता तुम्हाला हे पैसे फेडायला निदान 6-7 वर्ष लागतील. हो, बाकीच्या जबाबदाऱ्या पण आहेतच ना. अप्पूचं शिक्षण आहे, तिथून पुढे तिचं लग्न आहे. आणि तुमचं लग्न? माझं तो विषय मी केव्हाच सोडलाय. का? तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे. हा असा निस्वार्थीपणा वगैरे. निस्वार्थीपणा नाहीये, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. मी आग्रहापासून दूर झाले ना तर सगळं उघड्यावर पडल्यासारखं होईल. दुसरा पर्याय नाही. पर्याय आहे. काय? आग्र्याची जागा चांगली आहे, मोठी आहे, आणि आता एवढी मोठी जागा मेंटेन करणं कठीण आहे. ठीक आहे, तुम्हाला हॉटेलिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही एक छोटी जागा घ्या आणि तिथे टेक अवे काउंटर उघडा ना. म्हणजे बघा ना, लोकांना शेवटी जेवण आवडतं. चव एखाद्याच्या हातात असते हो, जागेत नसते. तुम्ही ही जागा विका आणि एखादी छोटी जागा घ्या. तन्मय प्लीज, तुम्ही अशा अवस्थेत आहात म्हणून, नाहीतर हे ऐकल्यावर मी खरंच क्षणभर पण इथे थांबले नसते. आरोही, तुमच्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमवरचं हे सगळ्यात सोपं सोल्युशन असेल ना, खरंच असेल. पण आग्रह विकणं ही माझ्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मी शेवटचं सांगते तुम्हाला, प्लीज प्लीज हा विषय परत काढू नका. मी फक्त हाऊस म्हणून खानावळ नाही चालवत, ती परंपरा आहे आमची. आणि तुमचं पर्सनल लाईफ? पर्सनल लाईफ, मला ना तन्मय गाणं शिकायचं होतं लहानपणापासून. खूप आवडायचं मला गाणं. म्हणजे आधीपासून माझं स्वप्न होतं की मोठी झाले की मी गायक होणार. पण मग खूपच लहानपणी खानावळीची जबाबदारी पडली अंगावर. मग मी असा विचार केला की गाणं कसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं ना, तसाच आग्रहकडनं मला मिळालेला हा वारसा आहे, आणि मग तो मी पुढे नेणार. आता मी गाणं शिकले असते तर अचानक एक दिवशी गाणं बंद करू शकले असते का? नाही ना.
मग माझा आग्रह असा अचानक विकून कसं टाकू मी? लोकांच्या मनात माझ्या गाण्याचे सूर तर रेंगाळत नाही, निदान जिभेवर माझ्या हातची चव तरी रेंगाळते. आरोही, वारसा हा पास्ट झाला, भूतकाळ, तुमचं भविष्य, त्याचं काय? मी वर्तमानात जगते आणि आत्ताचं वर्तमान हे सांगतोय की तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता निघते मी. बरे व्हा लवकर. बाय. बाय. एवढी हाताची नस कापून काढली, पण याची का नसच सापडत नाही. जग्या, ए जगुड्या, तुझी फिलिंग्स मी समजू शकतो रे, पण माझा नाईलाज झाला. हा, पण तुझ्या दुःखात सुख एवढंच आहे की वाचतारा जिभेवरनं फिरण्याऐवजी वटाच्या वरून फिरला आणि तुझी जीभ वाचली. सॉरी. नाही शेट, थोडी थोडी मिशी यायला लागल. कापायची कधीपर्यंत? जोपर्यंत आग्रहची जागा माझ्या हातात येत नाही तोपर्यंत. हे फास्ट ट्रॅकनं काम करीन, लवकर उगवल तुझी मिशी. पण त्याआधी मला फक्त एवढंच कळत नाही की त्या पोरीला मदत केली कोणी. दाजी, तो छपरी पोरगा, डुप्लिकेट फूड इन्स्पेक्टर, काय अहो त्याने आरोहीला मदत केली. थोडे इन्स्पेक्टर? होय दाजी. मला एक कळत नाही, पिक्चर सारखा तो ऐन वक्ताला कसा काय टपकतो. त्या भिकारड्याकडे कुठं आला एवढा पैसा? दाजी ते मला माहित नाही, पण तो आता हॉस्पिटलमध्ये आहे. मग तर चौकशीसाठी गेलंच पाहिजे. त्या दिवशी माझ्याशी काहीच बोलली नाहीस, माझ्यावर रागावलेस का? तू पिऊन आलास? मला तुझ्याशी बोलायचंय. वरद, तू आता अवस्थेत नाहीयेस बोलण्याच्या, आपण नंतर बोल. प्लीज जा इथून. ऐक ना, मी खरं बोलतोय, मी सगळं खरं बोलतोय. तो खोटं बोलत होता. वरद, आत्ता नको. अगं पण ऐक ना, तो ना एक गोष्ट खरी बोलला. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. मला तू खूप आवडतेस. काय नशेत बडबडतोयस? पण खरं बोलतोय. बास, काही बोलू नकोस तू. प्लीज तू इथून जा आता, प्लीज. नाही, मला 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 बोलायचं. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये वरद. ऐक ना, वरद! मी तुला माझा सगळ्यात चांगला मित्र समजत होते, आणि आज तू अशा अवस्थेत. इथून पुढे आग्रहावर यायचं नाही. काय चोंबड्या, तब्येत काय म्हणते? तू मग आपल्याला तर अशीच एंट्री आवडते ना. तू काय खराब पेशंट बिशंट नाही काय? हा, त्यामुळे तुझ्यासाठी काय फळ आणलं नाही आपण. हा, पण तुझ्या कर्माची फळं आहेत. ती कधी खाणार, कुठं खाणार, कशी खाणार सांग. तुला कोणी सांगितलं मी इथे? हा, तुला नाक खुपसायला आवडतं काय? आम्हाला पण नाक आहे, आम्हाला पण खुपसता येतं. लय मजा येते. मागच्या टायमात आठवतं ना,
आई बहिणीवरती वॉच ठेवतो म्हणल्यानंतर त्या दोघींना घेऊन टॅक्सीनं पळून गेला होता पुण्याला. आता धमकी नाही देणार, आता करून दाखवणार. घरच्यांना काय टार्गेट करतो, माझ्याशी भेट ना. पण तुम्ही एक मस्त केलं, इथे हॉस्पिटलमध्ये तुम्ही दोघे आला. नाहीतर मी तुम्हाला कुठेतरी बाहेर गाठणार, मग ॲम्ब्युलन्स बोलवा आणि वगैरे वगैरे कटकट असेल. आता कसं इथल्या इथे तुम्हा दोघांना ऍडमिट होत आहे. डोसक्यावर परिणाम झाला का याच्या? ट्रीटमेंट करावी लागणार. मेवणी, आयसीयू मध्ये एक कॉट बुक करून ठेवा तुझ्यासाठी. नाहीतरी आपला पण हिसाब बाकी राहिलाच आहे. बघूया ना आयसीयू मध्ये कोण जात आहे ते. काय राया शेठ, इकडे कसे काय मलमपट्टी करायला आले होते काय? आपल्या आरूची 5 बोटं उठली होती ना गालावर. काय दुखतोय काय गाल अजून? नाही, ते कामासाठी आलो होतो ना आपण. इथे हा, करणार ते आपण. कधी पण केलं तरी चालेल ना ते. राया कसा काय इकडे? तू ओळखतो त्याला? नाही, इथे कसाला माहित नाही. एकदम बेकार माणूस. आपण तू टेन्शन घेऊ नका. बर, हे इन्स्पेक्टर पाटील, ते तू ते कापून घेतलं होतं ना, काय काय बोलतात ते, अटेम्प्ट टू सुसाईड. हा, अटेम्प्ट टू काय सुसाईडची केस झाली असती माहिती आहे काय? गेला असता तू आतमध्ये. साहेब बोलले का आपण घेऊ सांभाळून म्हणून. आता साहेब जे काय विचारतील ना त्याची उत्तरं दे नीट. साहेब तुम्ही बोला त्याची नीट बोल. मी आहे बाहेर. ठीक आहे.